लग्न झाल्यावर नवरा हा वाघच असतो. लग्न झाल्यावर नवरा हा वाघच असतो, पण लग्नानंतर वाघावर दुर्गादेवी बसलेली असते. असो, मॅच कडे जाऊया. टॉस कोण जिंकला? ठोंबरवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथमतः स्वीकारले फिल्डिंग आणि आमंत्रित केले बॅटिंग साठी. इन्व्हाइट केले बॅटिंग साठी. 2 षटकाचा सामना. पंच देवीदास, फलंदाज देवीदास. षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये लावलेत. विसरू नको. नक्कीच भास्कर भाऊ शेठ दिसले यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल षटकार हॅट्रिक साठी. आणि खरं तर आमच्या ताई जयवंती ताई यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. असं 3500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि विकेट हॅट्रिक साठी महेश रसाळ साहेबांकडून 1000 रुपये आणि आयबा कॅच साठी 1000 आणि महेश 400, 1400 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पहिला बॉल चांगला बॉल. डॉट बॉल गोलंदाज टीमचा, अर्थात बॉलरचं नाव सांग बाबा. अविनाश, तू नीट राह. अविनाश गोलंदाजी ट्रॅक वर. देवीदास आणि त्याच्या साथीला संदीप. फटका चांगला आहे आणि इथे 1400 घेतली आणि इथे मित्र म्हणे 1400 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. फलंदाज देवीदासच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिला एक षटकार सुरुवात केली. बाबा नको झाला, यादक माईक द्यायला लागेल. लगेच कॅश प्राइज ओव्हर झाल्यावर देऊ. ठीक आहे. हे बाबा बेकार काम केला तू आज. चला नेक्स्ट बॉल. पंच जास्त वेळ खर्च करू नका. पहिला डॉट बॉल नंतर षटकार. देवीदास बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही पाहू शकाल. देवीदासला चांगला फलंदाज आहे. देवीदास देखील फुलटाच बॉल. इथे फटका चांगला आहे आणि बाबा तू नको देणार राहिलाय. काय सांगायचं आहे. ही झेल षटकाराला मिड विकेट क्लिअर करत असताना येतोय 6 धावा सिक्सर. आयवा कॅच साठी देवीदास दरवडा मोगरज यांचं नाव आम्ही दाखल केलंय. 1400 रुपये दिले जातील त्याला. आणि नेक्स्ट मॅच साठी खरं तर मनोज साहेब तुमच्याकडून काय आहे का? शांती आहे. ठीक आहे. इथे आडव्या बॅटने फटका खेळायचा होता परंतु चांगली बॉलिंग. डॉट बॉल पाहायला मिळाला आणि मी तर म्हणेन 10 फलक जाऊन पोहोचला. 12 या आकड्यावर. देवीदास हा फलंदाज षटकार मारतोय पण फलंदाज जास्त कमवत नाही. आमचे क्षेत्ररक्षक जास्त कमवतात. इथे खरं तर वाईट बॉल, खराब बॉल. डॉट बॉल नाहीये. वाईट बॉलची सांगता. एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. 10 फलक जाऊन पोहोचेल. 13 या आकड्यावर. 13 धावा 10 फलकावर जोडले जातील. महेंद्र शेठ थोरवे आमदार चषक आपण पाहतोय. बॅट बॉल खराब गोलंदाजी. बॅट्समन खरं तर देवीदास आणि त्याच्या साथीला मित्र म्हणेन संदीपला आपण पाहतोय. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. सलामीचे फलंदाज अर्थात आपल्याला पाहायला मिळतील. इथे आणखीन एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. सोडली जाते झेल. तुम्ही झेल सोडले कुणाची याकडे लक्ष असू द्या मित्रा. देवीदासची संघाची पूर्ण जबाबदारी ठेवून खरं तर हा फलंदाज बॅटिंग करत असतो. तो देवीदासला जीवदान दिलं जातं आणि त्या जीवदानाचं नक्कीच फायदा पुढच्या बॉलवर पाहायला मिळेल यात शंका नाहीये. चला षटकार हॅट्रिक साठी आम्ही तर खरं तर बक्षीस लावलंय परंतु तशी बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. आयबा कॅच साठी देखील क्रीडा प्रेक्षक पाहायला मिळतील. वाईट बॉल खराब बॉलिंग.
व्हाईट बॉलचा व्हाईटचा इशारा दिला तर गोलंदाज लगेच पंचा असा रागान बघतो. काय सांगायचं आहे. अरे बॉलिंग तर तू नीट कर. पुढचा बॉल संदीप. कोण संदीप तू आधीच फिरय. काय सांगायचं आता. त्या एक गाणं आलाय कोणतं तो विमान चल जाऊ दे असो. तो काय सांगताय नक्कीच पंच. हा काय कोण तू नको बाहेरचा. आम्ही पाणी तुला नको. वाईट लाईट. हा ए लाईट आता मैदानात करा त्यांना दिसना. काय सांगायचं. अरे हो आम्हाला माहित आहे. असो शेवटची मॅच ग्रँड फिनाले या स्पर्धेची भव्य दिव्य शोभा वाढवणारी स्पर्धेतील एक चांगली मॅच मेगा फायनलचा थरार आपण अनुभवतोय. आणि खरं तर चांगली मॅच पाहतोय. त्याच्या विपक्षात टीम मानगाववाडीला आपण पाहतोय. ग्रँड फायनल खरं तर आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. ऑर्थोडॉक्स काव कॉर्नर मधून चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. चौकार. तेवढे बक्षीस लागेल षटकारावर तुला. एकतरी षटकार मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढे बक्षीस. धन्यवाद डीजे. इथं आगळं वेगळं बक्षीस लावलंय आमच्या महेश रसाळ साहेबांनी. कोणत्याही आतमधल्या जेल सोडा आणि 200 रुपये मिळवा. आता काय करेल. 200 रुपये घेईल तो पण त्याला ऐकायला केवढा लागेल. काय सांगायचा. महेशला माहित आहे. डाड बॉल होते. रामदासची गोलंदाजी चांगली होते. समोर देविदास सारखा बिग हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु षटक क्रमांक दुसरा. 10 फलकावर धावा लागले गेलेत. 20 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ऑन स्ट्राईकला देविदासला आपण पाहतोय. 1400 रुपये घेण्यासाठी तयार. इथे जेल पकडली जाते आणि नक्कीच जेल जर सोडली असती तर मित्रा 200 रुपये मिळाले असते. काय सांगायचा. रामदास त्याला सांग जेल सोड आल्यावर. तेवढे बक्षीस लागेल षटकारावर तुला. मोठ्या मोठ्या या मान्यवरांनी गाजणार बघा ही लीग. रायगड. धन्यवाद डीजे. खर तर महेंद्र शेठ थोरवे शिवसेना आमदार चषक आपण पाहतोय. आणि या भव्य दिव्य आयोजनामध्ये शेवटचा सामना ग्रँड फिनाले अर्थात या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी 2 टीम तयार आहेत. अर्थात आणि त्याला त्याच्या साथीला मानगाववाडीला आपण पाहतोय. दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. परंतु या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव आजमावेल हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल. चांगली बॉलिंग पाहतोय. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. अर्थात त्या ठिकाणी अडवली जाईल. एकच धाव घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि तिसरा धाव देखील कंप्लीट करत असताना विकेट होईल पतन. फलंदाज बाद. चला स्पीडअप घ्या. चला लगेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जा. आणि मैदानाच्या बाजूला जशी कॅच जाते ना तसा एकच जल्लोष पाहायला मिळतो. अरे 14 जण एके ठिकाणी राहा. ठरवा 100 तरी वाट्याला येतील. काय सांगायचं आहे. कॉम्प्रोमाइज करा. नाही ना हे सांगता बाबा एकालाच पाहिजे. म्हणतात ना की अति घाई आणि संकटात नाही. घाई कराल तर काही मिळणार नाही. घाई करू नका. शांत कॅच घ्या. आणि जशी या सामन्यामध्ये कोणताही संघ जिंकू दे सर्व क्रीडा प्रेक्षक लगेच आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये धावत जा. स्पर्धेचा आनंद घ्या आणि डान्स करा. मेगा फायनल शेवटचा सामना आपण पाहतोय. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय. हा चौकार आणि 10 फलक जाण पोहोचलाय 26 या आकड्यावर. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 27 ची गरज आहे. चला टीम मानगाववाडी लगेच जायचंय.
मित्रमंडळाचे आयोजन घेतली भरारी. जय हनुमान क्रिकेट संघाचे नियोजन बघा हे भारी. रामशेठ राणे मित्रमंडळाचे आयोजन घेतली भरारी. हवा ही होणारी खेळाडूंची, हवा ही होणारी खेळाडूंची, घेणार बक्षिसांचा ढीग. रायगड जिल्ह्यात गाजणार भारी. पात्रजवाड प्रीमियर लीग. रायगड जिल्ह्यात गाजणार. धन्यवाद. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. चला बॅट्समन 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 ची गरज आहे. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो मित्रांनो. जशी वळणं येतील ना तसं वळावंच लागतं आणि तेच आपण साध्य करत असताना खरं तर आपण स्पर्धा पाहतोय. माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे शिवसेना आमदार चषक 2025 पर्व तिसरे आणि सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक आमचे पाहुणे त्या सर्वांचं करूया मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आणि मॅचला स्टार्ट करूया. ही स्पर्धा जेवढे YouTube लाईव्ह पाहत असाल ते सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं मनापासून अभिनंदन करतोय. खरं तर स्पर्धा चांगले मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब गर्दी आज पाहायला मिळते. म्हणतात ना शेवटचा सामना आहे, मेगा फायनल आपण पाहतोय, अंतिम सामना पाहतोय. या सामन्यात खरं तर जो संघ हारतो त्या संघाला खूप त्रास होत असतो आणि म्हटलं जातं ना जितका त्रास ब्रेकअप झाल्यानंतर होत नाही ना तितका त्रास एक क्रिकेटची मॅच हरल्यावर होतोय. हा खरं तर नक्कीच जितका त्रास ब्रेकअप झाल्यावर होत नसतोय ना तितकी क्रिकेटची मॅच हरल्यावर होत असतो. आणि या डायलॉग साठी खरं तर आमच्या भास्कर भाऊ शेठने देखील टाळ्या वाजवल्या, कारण त्यांना देखील माहिती आहे ते देखील क्रिकेट खेळलेत आणि त्यांची स्पर्धा देखील येत्या थोड्याच दिवसात आम्हाला पाहायला मिळेल. कशाळे प्रीमियर लीग. चला मॅचला स्पीडअप द्या. पहिला बॉल, शॉर्ट बॉल, पहिलाच बॉल. पंचांकडे दात मागत असताना निर्धाव बॉलची सांगता. कोणता संघ आपलं नाव आजमावेल हे देखील पाहायला मिळेल. खरं तर हा महेश जेल सोडल्यावर 200 रुपये आहे ना. नेक्स्ट बॉल असेल शॉर्ट बॉल, त्यावर बॉल खराब आहे. वाईड बॉलची सांगता नक्कीच पाहायला मिळतील आणि एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. एका धाबेने श्री गणेश केला जातोय. थ्रो गेंदबाज काय सांगायचंय, रात्र झाली अजून गेंदबाजवर ऑब्जेक्शन. फेअर डिलिव्हरी आयोजकांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय, परंतु गोलंदाज देखील तितका साक्षीच आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल आपण अनुभवतोय आणि मित्र म्हणेन चांगला फटका, बॅट हलकीशी कडा लागते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत मित्रांनो, कधीच साथ देत नाहीत. म्हणून कारण सांगू नका कोणत्याही गोष्टीला. अनुभव प्रत्यक्षात घ्या आणि ते सत्यात उतरवा. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कसोटी चालू आहे. 2 इथे दांडी 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 गुल. फलंदाज रामदास बॅक टू द डग आउट. आहेत बाबा, तू स्वप्नात नको चावळू म्हणजे झाला. शेवटच्या बॉल पर्यंत आहे बा त्यासाठी पैसे असतील. इथे नेरळ विभागातील एक दमदार टीम म्हणून मानगावची ओळख आहे आणि खरं तर
या विभागातील एक दमदार टीम अर्थात ठोंबरवाडी पाहायला मिळेल. नेक्स्ट फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा अविनाश आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धाफलकावर पाहायला मिळतात. बरोबर ना? नक्कीच. नेक्स्ट बॉल इथे मी तर म्हणेन अजितला रामदासला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये समजत नाहीये. अजितला स्ट्राईक देणं देखील गरजेचं आहे, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे, सामना इम्पॉर्टंट खेळता तुम्ही. मेगा फायनल आयुष्य म्हणजे काय आहे त्या गरीबाला विचारा, ज्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला श्वास देखील फुग्यात भरून विकावा लागतो, कारण त्याला देखील माहिती आहे एक रुपयाची किंमत काय असते. नक्कीच ते माहिती आहे. आणि इथे फटका चांगला होता. 2 धावा एक्झिक्यूट केल्या आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. मेगा फायनल भक्तावाडी नगरीमध्ये आपण पाहतोय. ग्रँड फिनाले अर्थात महेंद्र शेठ थोरवे चषक, शिवसेना आमदार चषक, या सर्व क्रीडा प्रेक्षक मायबापांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटची मॅच पाहतोय. मेगा फायनल चांगली मॅच पाहायला मिळेल. इथून कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार, दूरवर्ण क्षेत्ररक्षक कव्हरेज केलंय आणि नक्कीच 2 धावा पाहायला मिळतील. रामदासला देखील माहिती आहे स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. सॉरी अजितला माहिती आहे. आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 आणि येणारे 6 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. 3 षटकार ठोकावे लागतील. आणि आयवा कॅच ज्याने पकडली होती देवीदास दरवडा मोग्रज विभागातील खेळाडू अर्थात त्याने या ठिकाणी या एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1400 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नाहीतर खरंच देवीदास सांगतोय बाबा अजून नाव ना द्यायचं, काय सांगायचं. इथं देवीदास लिहिलंय. विवेक आहे का? बरा काळा टी शर्ट घालून आलाय, नाही तर दुसरा येईल. विवेकने घेतले 1400 रुपये. आत्र बाबा अजून जे कॅच पण ते आणाल तर बघ. 6 बॉल 21 ची गरज. पहिला बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. कॅच तू घेतली पण तुला नाही पैसा बाबा. क्षेत्ररक्षक सोडल्यावर 200 भेटलं असतं, पण कॅच घेतली 200 पण नाही. काय सांगायचा. मेहनत करतात पण पैसे नाहीत. असो खेळ आहे, कारण फायनल मारायचे. या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव आजमावेल हे देखील पाहावं लागेल. खेळ असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल आणि त्यावर खरं तर प्रहार करण्याचा प्रयत्न केला टीम ठोकरवाडी संघाने, परंतु मानगाववाडी संघ देखील तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि खरं तर मानगाववाडी संघ म्हणतोय हरलो तरी चालेल, पण मैदान गाजवता आलं पाहिजे. मग पुढे कोणीही असो, पुढच्या वेळी नाव ऐकूनच विचार केला पाहिजे. हे बाबा हो खेळा लवकर, रात्र झाली. काय सांगायचं आहे. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येणार आणि शेवटच्या अटेम्प्टला कुठेतरी झेल ड्रॉप केली जाते. 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जाते. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ठीक आहे, चेक केला जाईल. आयोजकांचं म्हणणं आहे शेवटची मॅच आहे आणि ते खेळून जा, पण गोलंदाज तुला सांगितलं म्हणून तू नको बघा हेल्प पाडू. काय सांगायचं. रात्र झाली. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्यांच्याकडे असते ना, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जात असतो. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल पाहायला मिळाला. खरं तर या ठिकाणी मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते.
पहिल्यापासून हा गोलंदाज गोलंदाजी करतो. खरं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नुसताच टाइमपास करणं देखील आपल्याला जमणार नाहीये. इथे फटका चांगला आहे पण तिकडे कोणीच नाही खेळाडू, काय सांगायचा. आणि षटकार 6 धाबा. पंच तू इथे का कोण धरितो का नाही कॅच, नाही तर बुगाच डाय टाकली बाबा. जोताय तेड ठीक आहे, चेक केला जाईल. परत एकदा चेक करतो पण 10 वेळा तेच तेच करू नका. मैदानात रात्र झाले. चेक केला जाईल. धन्यवाद. चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. फलकावर धावा लागले गेलेत. 2 बॉल 13 ची गरज आहे. आता काय करणार, 2 षटकार आले तरी पण पंच काय डिसिजन. तुमचा टोपरवाडीचा प्लेअर इथे आहे, तो सुद्धा सांगतोय की फेअर डिलिव्हरी आहे. त्याला देखील आपण विचारला. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील. इथे फटका चांगला आहे, एक धाव तर आली. तेव्हा घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असतं आणि ते खेळाडू. 1 बॉल 12 धावसंख्येची गरज. क्रीडा प्रेक्षक रसिक लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन अर्थात मानगाव टीम ठरले या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. टर्म ठेवून आता 5000 कमी. टर्म ठेवून आता 5000 कमी. चतुर्थ टर्म जर घेऊन गेलात तर 5000. 300 रुपये. ऋषिकेश राणे कार्यकर्ता खंबीर, भास्कर भाऊ दिसले कार्यकर्ता दिलदार. खेळाडूंच्या या पाठीवरती, खेळाडूंच्या या पाठीवरती शाबासकीची अलग. रायगड जिल्ह्यात गाजणार भारी.